आपल्या प्रथम विद्या मंदिरातील माजी मुख्याध्यापक आदरणीय अशोक निळकंठ सोनवणे यांचा नुकताच परिस्थितीच्या दुसेरीखाली हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला। या काव्यसंग्रहात त्यांनी शेती, माती, माय, बाप, स्त्री अशा अनेक विषयांवर उत्कृष्ट कविता लिहिल्या आहेत। त्यातील काही कवितांचे वाचन करीत आहोत आम्ही 8वीचे विद्यार्थी। हे कवितेच्या देवा प्रवाही आशय शब्दात भरून विमस्कतेत तू मला हिंत ठेवलं ही माझी प्रार्थना नाही। विषयांतेच्या भयंकर गुणातही मी शांतपणे लिहित राहावं एवढीच माझी इच्छा आहे। माझ्या शब्दांना तू अलंकृत कर तुझ्या दैवी प्रतिभेने ही माझी अपेक्षा नाही। सालंकृत शब्द निर्मितीची शक्यता माझ्या लेखनीत असावी एवढीच माझी इच्छा आहे, एवढीच माझी इच्छा आहे। बळी किती ते सोसले आम्ही, जगाला पोसले आम्ही, निघाला कोंब काळीचा स्वतःला मोजले आम्ही। खरीपाला हसे रब्बी हवाले घेतले आम्ही, नभाला कोसले नाही जळा जोपासले आम्ही। फिटाया कर्ज लोकांचे गळ्याला फासले आम्ही, ऋतूंचे सोहळे खोटे तया समजावले आम्ही। बळीराजा बळी गेला स्वतःला गाडले आम्ही, उद्याची बातमी झालो आम्हाला वाचले आम्ही, उद्याची बातमी झालो आम्हाला वाचले आम्ही। सांगता झाला बाप अंतरपरी पिकासारखा चेष्टेच्या विषय झाला बाप, अंतरपरी पिकासारखा चेष्टेच्या विषय झाला बाप। दुबार पेरणीची उसणी आणि उभारी झाला बाप, ऐन समय चुकत गेलेले अंदाज झाला बाप, ऐन समय चुकत गेलेले अंदाज झाला बाप। गार पडून माती झालेले कणीस झाला बाप, खरीप गेला रब्बी चालली, खरीप गेला रब्बी चालली हताश झाला बाप। पोरे सोरे वारस झाली टांगता झाला बाप, पोरे सोरे वारस झाली टांगता झाला बाप। गाव बघतच राहील घन येतात आभाळी जळ पडतच नाही, पेरा वाटे करावासा मन धजतच नाही। कर्ज घेऊन पेरावे चाचे लागतच नाही, पाट वाहत कोरडा पाणी मिळतच नाही। तण रोपाच्याही वर डोके उंचावून पाही, मारा फवारी कितीही अळी मरतच नाही। पोटरीतल्या पिकांची सदा कान माती होई, फुलफुगडी गळेना असे घडतच नाही, असे घडतच नाही। जाते फिरले ते कसे, जाते फिरले कसे ते ज्याचा बुंटाचा मोडला, गाणे सुरले कसे ते ज्याने सुराचा सोडला, नाते जुडले कसे ते ज्याने स्वार्थाचा सोडला। सुप पाकडेल कसे ज्याचे दाण्याचं सरले, आता कांडतेल कसे ज्याचे मुसोडा मोडले। कशी उठून बसेल जिने मायेचे आटले, सुप पाकडेल कसे ज्याचे दाण्याचं सरले। जरा मित्रासारखा येणार रुसलेल्या पावसाला उन्हाची कापडं नेसलेल्या किसानांनी SMS केला, बा पावसा लवकर ये, तूच तर आमच्या प्रामाणिक काबाड कष्टांची शुद्ध मीमांसा आहेस। आणि आबाड फाळल्यागच हातात विजेचे आसूड घेत, बांध बंदिस्ती मोडत, घरे दारे ढोरे पोरे वाहवत, आड दांडगत अनावर, पाऊस धुमाकुळला सर्वदूर, पाऊस धुमाकुळला सर्वदूर।